ही जी आम्ही एक 20 गुंठ्यात सरासरी एक अभ्यास आहे आमचा, एक 400 पिंडी कडबा निघतोय. 400 पिंडी कडबा निघतोय याच्या दरवर्षी. आधी निघत होता. हा. शिव आता कमीत कमी 600च्या पिंडीच्या वर निघाय पाहिजे. म्हणजे 200 पिंडी या वर्षी एक्स्ट्रा निघणार आहे. एक्स्ट्रा 100% बरोबर आहे ना? निघणार. आणि आता या कसं- वर्षी काय बदल ह्या वर्षी ही जी जाडी वाढल्या, पेरा पण एक वितीच्या बरोबर एक वीत पेरा पडलेला आहे. हा पण एक वीत आहे. एक वीत पेर त्याचा वरचा पण एक वीत आहे एक बरोबर. वीत आहे. एक समान कांड टाकत गेलेला आणि आहे उंची बघितली तर सर त्याला. उंचीला हाईटला आता बरोबर हा 10 फुटाच्या वरती गेला. आता माझी 6.5 फूट उंची हा. आहे, तर 10 फुटाच्या प्लसला अजून गेलेला तुम्ही आहे. हात वर करा की सर. हा बरोबर तुमच्या उंचीपेक्षा पण अजून वर राहते. वर आहे. अजून याच्यातनं कणीस बाहेर पडायचं आहे. पडायचंय. नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना सर. माझं नाव संजय सुभाष चिडमुंगे, राहणार राहणार शिरोळ, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. बर सर. आता ह्या जो शाळू दिसतोय आपल्या पाठीमाग, यासाठी तुम्ही काय ट्रीटमेंट वापरली होती सर? त्यासाठी आपण एक सुरुवातीला ज्या वेळेला आपण बी विस्कटलं यात हा, म्हणजे टोकन पद्धती आहे की विस्कटलेला आहे, म्हणजे पसरून टाकलेलं पसरून बी? टाकलेला आहे. बरोबर ना मग सर? त्याच्या आधी ज्या वेळेला विस्कटायच्या आधी एक आपण 6 बॅगा याला कृषीधन घातलं होतं. कृषीधन हा, टाकलेलं. टाकलं. त्यासोबत काय टाकलेलं सर? त्यात ते एक अर्धी बॅग ग्रीन भूमी ग्रीन भूमी टाकलेली. टाकले होते. किती क्षेत्र आहे सर? हे अर्धा एकर आहे, 20 गुंठे आहे. 20 गुंठे आहे. आता जर कंपनीचा नियम बघितला तर अर्ध्या एकराला 5 बॅग आहे, 4 बॅगा टाकायला सांगते. तुम्ही 5 बॅगा काय टाकली सर? आपण एक एक्स्ट्रा बॅग 6 बॅगा. 6 बॅगा टाकल्या. याचं कारण काय की परत ह्याला आपली ही जमीन सुमार आहे, म्हणजे ह्या जमिनीला पाझर उडतोय आपली इकडे. म्हणजे पाणी धरून ठेवणारी जमीन आहे. पाणी धरून ठेवणारी जमीन आहे आणि पाणी राहते कायम, कायम. म्हणून जास्त टाकलं होतं एक बॅग. आणि तुम्ही ही जी जमीन निवडली म्हणजे ही शाळूच्या विरोधातली जमीन आहे. विरोधातले. बरोबर का? बरोबर आहे. ह्या जमिनीत शाळू यायला नाही पाहिजे. आम्ही तसा- सुरुवातीला आम्ही ज्या वेळेला करत होतो त्यावेळेला येतच नव्हता, म्हणजे कसं उंचीला हाईटला कमी यायचा पण हाईटला कमी, कणीस लहान पडायचं. शाळवाची अशी जाडी होत नव्हती, एकदम लहान असं बारीक होत होतं. बर. आणि या वर्षी काय बदल? ह्या वर्षी ही जी जाडी वाढल्या, पेरा पण एक वितीच्या बरोबर एक वीत पेरा पडलेला आहे. हा पण एक वीत आहे. एक वीत पेर त्याचा वरचा पण एक वीत आहे एक बरोबर. वीत आहे. एक समान कांड टाकत गेले. आणि उंची बघितली तर सर उंचीला हाईटला आता बरोबर हा 10 फुटाच्या वरती गेला. आता माझी 6.5 फूट उंची आहे, हा. तर 10 फुटाच्या प्लसला अजून गेलेला तुम्ही आहे. हात वर करा की सर. हा बरोबर तुमच्या उंचीपेक्षा पण अजून वर वर आहे. अजून याच्यातनं कणीस बाहेर पडायचं. पडायचंय. गळ्यात आले. गळ्यात आले. अजून ह्याच्या वरती गळ्यात जाणार आले आहे. कणीस हा, ह्याच्या वरती जाणार आहे ते. जाणार आहे. हा. ह्याच्या आधी असा कधी आला नव्हता, म्हणजे ह्याच रानातलं सांगतोय. हा. ह्याच्या आधी आम्ही हे एक 2-3 वेळा शाळूयात केला होता. एवढा हाईटला कधी आला नाही. शेवट हाईट ही माझ्या डोक्यावर म्हणजे 5 फूट शेवट हाईट. शेवट 5-5.5 फूट लास्ट हाईट होतो. लास्ट हाईट या वर्षी डबल आहे. डबल झालाय. आणि कणीस पण हे मोठवाड पडले की नाही, हा. एवढं मोठं कणीस कधी पडत म्हणजे नव्हतं. आता जर एक कणीस बघितलं तर अजून बाहेर पडते. आता आता- दांडीतनं बाहेर बाहेर पडते. पडलेला आणि आहे. तरी पण बघितलं तर केवढा आकार मोठा आहे ह्याचा. मोठा पण आणि आहे. दाणे पण बघू शकतो आपण. आता सुरुवात व्हायला लागली दाणे भरायला. भरायला सुरुवात झालेली. फुल प्यायला लागले ते. हा, हा. युवराज सर, तुम्ही नमस्ते. या आधी म्हणजे तुम्ही ह्या भागचे आहेत, या आधी ह्यांचा शाळू आधी कधी आला दिसला का तुम्हाला? नाही, दिसला नव्हता सोडा. आणि दिसला नाही म्हणण्यापेक्षा ती इच्छाशक्ती पण होत नव्हती. म्हणजे ह्या जमिनीत करायची इच्छा होत नव्हती. इच्छाच होत नव्हती. ते हा. करायचं म्हणजे कसं, रान आपण पड पाडायचं नाही. हा, म्हणजे पाडून ठेवायचं नाही रान म्हणतात त्यात काय तर पीक करायचं, अशी परिस्थिती होती ह्या शेताची. हा या शेताची. हा. पण आता ही शाळू नंतर उल्हाशी वाढल्या. आता जर बघितलं तुम्ही म्हणला की शारपट जमीन होती, पाणी धरून ठेवणारी जमीन होती, सारखा पाझर असायचा जमीन. बाजार सारखा आता म्हणजे जर बघितलं तर पाण्यात चालल्यासारखं होत होतं, म्हणजे चिखल लागायचं. चिखल लागायचा कायम. आणि आता जर बघितलं तर एकदम जमिनीतलं पाणी पाणी पूर्णपणे निघून ओढून जाते घेतलेलं व्यवस्थित. आणि जमिनीला चांगली घात यायला लागली. घात यायला लागले. कशामुळे सर झाले? हे फक्त कृषीधन मुळे झालेलं आहे. मग एसबीटीचं कृषीधन SBT वापरल्यामुळे जमिनीला घात चांगली घात यायला चांगली लागली. यायला लागली. आणि पिकामध्ये सर बघितलं पिकामध्ये तर काय 100% फरक पडलाय. एवढी जाड आणि एवढी ग्रोथ चांगली, एवढं हाईट आणि जर पान बघितलं सर, आता तुमच्या पानात- समोर पान आहे. पान बघा, कमीत कमी 6 बोट बसतात त्याच्यावर. आणि मधली जी शिर आहे आपली, हा, हा. ती किती जाड पण आहे आणि जाड पण आहे. जाड पण. आणि
ह्यात 100% ह्या म्हणजे शाळावर कुठला रोग आलाय किंवा काय आलाय ते ह्या दांडीवर लक्षात येते. म्हणजे कारण की ह्या ह्या दांडीत ह्या दांडीत स्पॉट असतात हा. लाल किंवा तांबूस किंवा तांबूस. पिवसर झालेला असतंय म्हणजे रेष पडते रेष पडत्या ह्यात spot कुठं spot बघत असतात. दिसत नाही आता. हा सर तुम्ही खत टाकलं त्यावेळी तुम्ही जे बी टोकण्याच्या आधी खत टाकलं बरोबर. हा. खत टाकल्यानंतर काय बदल दिसले सर? खत आम्ही सुरुवातीलाच टाकलंय हा. त्यामुळे उगवण क्षमता पण ह्याची फास्ट झाली हा. आणि झाल्यानंतर जेवढं उगवलंय तेवढ्याला मर एक लागली नाही. अजिबात सगळ्यात मर झाली नाही. महत्वाचं म्हणजे काय आता जर मर लागत बघितलं तुम्ही विस्कटून टाकलेलं सगळं दाणं उगवलेलं दिसतात. एक ही कुठला spray एक सारखं घेतलाय. दिसते हे बघा. नाही. पण आम्ही एवढं समाधानी आहेत की हा. ह्याच्या आधी एवढं कधी पीक जोरात आलं नाही. हा. आणि ह्याच्या आधी मी फक्त जनावरांच्यासाठी शाळू करत होतो. बर. म्हणजे राखायचं परत त्याचं धान्य पोटासाठी घ्यायचं असा कधी केला नाही. पण ह्या वेळेला ठेवायची इच्छा जास्त का झाल्या हा. तर ह्याची हाईट पण वाढल्या हा. ग्रोथ चांगली आहे पलट कणीसची साईज वाढल्या वाढल्या म्हणताना हा आता आपल्या पोटासाठी पण ठेवायचा आणि जनावरांसाठी पण ठेवायचं. आता पहिला आम्ही करत होतो त्यावेळेला एका डोसवर कधी आलं नाही. हा. फवारण्या घ्यायला लागायच्या 1-2 तर फवारण्या घेत होतो आम्ही म्हणजे रासायनिक असायच्या किंवा किडीसाठी किडीसाठी हा. अधिक एखादी त्यात आपलं ते टॉनिक घालून मारत होतो आम्ही. बरं म्हणजे कुठलं तरी एखादं विद्राव्य खत जे हा, आहेत ते- 19 हा. अशी खत तुम्ही वापरत होता आधी. 1261 बारा शाळावर एक तो मवा म्हणून रोग आहे हा. म्हणजे कीटकनाशके पडत होतं. म्हणजे त्यावर spray मवा घालायचा. यायचा हा, मावा यायचा म्हणजे ते कसं पानासनी खाली पडायचं हा. चिकटा म्हणून येतोय तो चिकटा हा चिकटा. माहिती आहे की हा. ते पूर्णपणे सगळा खराब होते ते काळं पडायचं पान काळं पडतं काळं पडत होतं म्हणजे जसा उसावर आपल्या मावा पडतोय मावा पडतो तसा ह्याच्यावर मावा यायचा. हा चिटका येत होता ते. चिकटा यायचा. हा. या वर्षी काहीच एका बघायला मिळालं नाही. पानावरही कुठं दिसत नाही आपल्याला किंवा आता अखंड बघितलं प्लॉट जर बघितला कुठंच आणि कुठंच नाही सगळ्यात महत्वाचं का आता ह्या बघितलं तर बघा पूर्ण तळापासून हिरवीगार पान आहेत. हिरवीगार आहेत. औषधांमुळेच 100% निरोगी आहे. वेगळं असं काहीच काय केलेलं नाही आहे याला. आणि ह्याच्या अगोदर काय होत होतं सर हा. की शाळू वाढू दे हा. म्हणून पाणी सोडतो सारखं. पान द्यायचं. हा. त्याला फक्त एकच पाणी दिले आजपर्यंत. आणि आता ह्याच्या तुम्ही अगोदर मग अशी म्हणला होता की जमीन ह्याची आहे दलदलीची आहे पाझराची आहे त्यामुळे पाणी जास्त द्यायला लागत नाही लागतच नाही बरोबर. तरी पण आम्ही देत होतो तरी पण पहिला- देत होता. पहिला देत होतो का बरं ते म्हणजे हाईट वाढत नव्हती ना त्याची फास्ट मध्ये म्हणजे वाढ होत वाढ नव्हती होत नव्हती म्हणून देत होतो. देत कसं होता. आहे, हा. जे पाजर होत हा. होता पाणी सोडल्यामुळे त्याला काय तर घात येईल किंवा पाण्याचा निचरा होईल होईल हा त्या उद्देशाने आम्ही पाणी सोडत होतो आणि जरा वाढल हा. जरा काय तर प्लस होईल हा. तर ते वाढतच नव्हतं आणि प्लस काय आम्हाला आले मायनस मध्ये जात होता. म्हणजे रासायनिक खत एक्स्ट्रा टाकून पाणी एक्स्ट्रा देऊन तरी सगळं असं उत्पन्न आणि नव्हतं. उत्पन्न spray पण नव्हतं होत होते. काही. Spray Spray नाही होत म्हणलं तर कमीत कमी 4 स्प्रे तर होत होते काढेपर्यंत. प्रत्येक काढ्या वेळेस. आणि आता बघितलं अजून एकही स्प्रे नाही. spray एक ही स्प्रे नाही याला. म्हणजे एसबीटी मुळे स्प्रेचा भानगड संपली संपली 100%. 100% स्प्रे हा ज्यावर करायलाच लागत लागत नाही. लागत जे 3 महिन्याचं पीक हा. आहे किंवा 3.5 महिन्याचं पीक हा. आहे त्या पिकाला जर तुम्ही खाल्लं कृषीधन आणि ग्रीन भूमी हा. जर वापरला हा. तर वरनं एकही स्प्रे घ्यायचं 100% गॅरंटी. 100% चॅलेंज देऊन सांगतो मी आज. ही जी आम्ही एक 20 गुंठ्यात सरासरी एक अभ्यास आहे आमचा एक 400 पिंडी कडबा निघतोय. 400 पिंडी कडबा निघतोय हा, याच्या दरवर्षी. आधी निघत होता हा. शिव आता कमीत कमी 600च्या पिंडीच्या वर निघाय पाहिजे. म्हणजे 200 पिंडी या वर्षी एक्स्ट्रा निघणार आहे. एक्स्ट्रा नाही, बरोबर आहे 100% की नाही? निघणार. बरोबर. हा रिझल्ट आहे याचा. म्हणजे ही साईज सुरुवातीला असायची आणि आता ही साईज आता ही साईज आहे आपली म्हणजे शेतकऱ्यांना हे जिवंत उदाहरण आहे. जिवंत उदाहरण आहे. तुम्हाला मार्गदर्शन कोणी केलं सर? मला मार्गदर्शन युवराज चुडमुंगे सरांनी केले. युवराज सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना. माझं नाव युवराज सुभाष चुडमुंगे राहणार शिरोळ तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर. शॉपचं नाव माऊली अॅग्रो. माऊली शॉपचं अॅग्रो. नाव माऊली अॅग्रो आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर 96 89 37 44 36. त्यांच्या मार्गदर्शनानं तुम्ही समाधानी आहात का सर? 100% समाधानी आहे सर आम्ही. हा. आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना पण आम्ही हेच सांगू इच्छितो की एसबीटीचं टेक्नॉलॉजीचं तुम्ही सर्व उत्पादने वापरा. हा. त्यांचे सर्व प्रोडक्ट वापरा. 100% रिझल्ट आहे आणि 100% नाशयुक्त पीक मिळणार आपल्याला. म्हणजे ह्यातनं काय तोटा नाही तुम्हाला? तोटा काही होणार नाही आहे. फायदाच होणार आहे. 100% फायदा होणार. चालेल धन्यवाद सर. नमस्कार.